त्याच्यानंतर आपण एक अॅनिव्हर्सरी पहिल्यांदा सेलिब्रेट करू. भोसले सर यंग कपल आहे, यंग कपल. किती वर्ष झाली, काय झाली, आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक भोसले सर तुम्हाला दोघांना पण शतायुषी शुभेच्छा सगळ्यांकडून. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काका आणि काकू. शुभेच्छा मॅडम. नाव कुठून आहात, कुणाकडून मिळाली, आत्ताच वय आणि किती वर्ष दोघं एकत्र आहात, आणि दोघांनी स्वतःवर काय काम केलं? मी रामचंद्र भोसले, मुळगाव माझा रांगोळी आहे, तर राहायला कोल्हापूरला आहे. मला ही लिंक माझे लहान भाऊ विष्णुपंत भोसले यांनी दिली. मी एक मार्चला शेतकरी फॅमिली जॉईन झालो. मला बीपी आणि शुगर आहे आणि वजन थोडं वाढलं होतं, म्हणून मी 1 मार्च पासून भाग घेतला. पहिल्यांदा आमच्या मिसेसला त्यात भाग घ्यायला सांगितलं. तिच्यात फरक पडल्यानंतर मी 2 महिन्यांनी मी चालू केलं. माझं 12 किलो वजन कमी झालेलं आहे. एक शुगरची गोळी कमी झालेली आहे. माझं वय आता 77 वर्ष आहे आणि आमच्या लग्नाचा आता 57वा वाढदिवस आहे. ओ बारीकी. बर बर. 24 डिसेंबर 1967 ला माझं लग्न झालं. 57 वर्ष झाली. बर ओके. आमच्या जन्माच्या आधी आहे लग्न तुमचं. बर. अजून एक, डायबिटीस किती वर्षापासून आहे? डायबिटीस मला 20 वर्षापासून आहे. ओके, 20 वर्षापासून आहे. किती गोळ्या खाताय, त्यातली एक कमी झाली? एकच गोळी चालू आहे आता. म्हणजे 2 होत्या त्यातली एक कमी झाली? एक कमी झाली, आता एकच आहे. ओके. म्हणजे निम्म काम झाले, निम्म अजून आहे. होय. बर. मग 2 महिने तुमच्या भावाच्यातला तर बेस्ट रिझल्ट होता, बरोबर? भावाचा रिझल्ट बघून मी चालू केलं. भावाचा रिझल्ट बघून बायकोला चालू केलाय तुम्ही? होय. ट्रायल बायकोवर बघितलाय पहिल्यांदा? माझा पाय होता म्हणून घेतलेलं पहिला. पाय दुखायचा कमी झाला, परत आता शुगरची बीपी गोळ्या माझ्या कमी झाल्या. आता एकच फक्त आहे. म्हणजे दोघांचं पण एक गोळी कमी झाल्या? माझ्या 2 कमी झाल्या. तुमच्या 2 कमी झाल्या. डॉक्टरनी केल्या का तुमचं तुम्ही केल्या? डॉक्टरने केल्या. हा, कारण काय होतंय, आपला पण मी माझ्यावर काम करायला लागलो. मी काल तरी होते की स्वतः योगा करायला लागलेत म्हणून गोळी बंद केले. म्हटलं असं कधी असेल का? म्हटलं असं नसतंय काही. म्हणजे स्वतःच्या जीवाशी बिलकुल खेळू नका, कारण ज्या अर्थी डॉक्टरांनी गोळी आपल्याला चालू केल्या, तर गोळी बंद करायचं पूर्ण अधिकार डॉक्टरांना आहे, कारण चेक करून चालू केले ना, चेक करून बंद व्हायला पाहिजे. त्यामुळे ऑल सगळेच स्वतः हे भोसलेंचं कमी झालं मग उद्याला मी करतो नाही, डॉक्टरच कमी करणार. बर. भोसले मॅडम, वजन किती कमी केलं तुम्ही? 8.5 किलो की रक्कम झाली की. ओके. अजून किती करायचंय? अजून एक 5. अजून एक 5 बास? बस की. आता 66 आहे. वय 66 आहे? नाही, 75 आहे वय. वय 75 आहे, वजन 66 आहे. बर. म्हणजे यांचं 77, तुमचं 75? हो. लय भारी कपल आहे बरं काय. डान्स बघायला येऊ त्यांचा. आता पुढचा इव्हेंट 19 जानेवारी. आता तिथं त्यांचा डान्स बघायला या. पण मॅडम रेकॉर्डिंग केलेले एकदा दाखवायला पाहिजे. आणि मी मार्च नंतर आतापर्यंत मी 10 लोकांना मदत केलेली आहे. येस. बरं, कसं वाटतंय मदत केलेल्या ज्या वेळेला पोरगीला मदत करता त्यावेळेला कसं वाटतंय सांगा जरा? सगळ्या नातेवाईकांना मदत केल्यानंतर बरं वाटतंय ना, नातेवाईकांचं आरोग्य सुधारते. येस. त्या दोघांनी पहिल्यांदा लेकीला आणि जावयाला पण मदत केल्या, माहितीये काय? होय. आता सगळी आमच्या घरातली. आमच्या घरात 3 सुना, 3 मुलं, नातवंड, आम्ही सगळे घेतोय. जावई, इवाई, चारू, आम्ही सगळे घेतोय. बर. म्हणजे ही घरचे सोडून बाहेर 10 फॅमिलीला मदत केलाय? नाही, घरचं सकट 10
बाहेरची 5 बाकी 5 आहेत. ओके, भारी. डॉक्टर मला लगेच हे करायला लागले, जागा मिळाली नाही आम्हाला. 12 तारखेला कोल्हापूरला आणि मला आता एक पण चेक आला नव्हता. आता परवा चेक आला मला 36,493 रुपये 58 पैसे. कशाला तुम्हाला पाहिजे ते आता? खरं तुम्हाला तर ते सगळ्याची काही गरजच नाहीये. सगळे वेल सेटल फॅमिली, वेल कल्चर, सगळं वेल असताना खरं आपल्याला हे सगळं दुवांमुळे मिळतंय. तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला ना, आनंद मिळतोय म्हणून करायला. 77व्या वर्षी काय पाहिजे हो? 77व्या वर्षी फक्त आरोग्य आणि आनंद दोनच पाहिजे. 77व्या वर्षी अजून एक पाहिजे की आपल्या फॅमिलीचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे, मुलांचं आरोग्य चांगलं पाहिजे, नातवंडांचं आरोग्य चांगलं पाहिजे. आणि या गोष्टींवर रिअल त्यांनी काम करायला लागले. कारण मुलगी गोव्याला छानपैकी काम करायला लागल्या स्वतःवर. अजून जरा स्पीड पाहिजे, तेवढा स्पीड लावला त्यांनी तर एकदम भारी. दोघं पण कपल गोव्यामध्ये एकदम भारी, फुल एनर्जेटिक आहेत, फुल याच्यानं काम करतायत. जरास लांब आहे त्यामुळे फोर्स पोचत नाही आमचा. तेवढा पोचला की झालं. काय युवराज सर, फोर्सच मिळेना की नाही, फक्त आपला फोर्स मिळेना त्यांना, तेवढंच राहायला लागले. नाहीतर काय त्यांचं अजून जरा झालं असतं. पण हे आपण म्हणायला लागलोय ना. अजून एक प्रश्न आहे रामचंद्र भोसले सर, पेन्शन किती येते तुम्हाला? 40,000. किती वर्ष जॉब केलाय? मी 40 वर्ष जॉब केला. 40 वर्ष जॉब केल्यावर 40,000 पेन्शन येत्या. लोकांना मदत करणं किती सोपं आहे का नाही. इकडं आनंदचे आनंद. मी काल एका ग्रुपची मीटिंग घेत होते. मी तर सांगितलं फक्त आपण हे काम का करूया की आपलं वार्धक्य लई छान जाणार आहे. ग्रुप किती मोठा आहे, आपल्याला आजूबाजूला सगळे लोक आहेत आणि सगळे हेल्दी लोक आहेत. रडणारे तर बिलकुल कोण नाहीये. त्याच्यामुळं आपण खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या वार्धक्यासाठी. ओके. मी 1965 ला एसएससी झाली, जुनी एसएससी. 1965 ला 66 ला सर्व्हिसला लागलो आणि 67 ला लग्न झालं. 66 ला कसं लगेच सर्व्हिस? 10वी झाल्या सर्व्हिस? 10वी झाल्यानंतर त्यावेळेस नोकरी लागत होती. वयाच्या 18व्या वर्षी मी नोकरीला लागलो आणि 40 वर्ष नोकरी केली. 2006 ला रिटायर झालो. रिटर्न 18 वर्ष होऊन गेली. बर, रिटायरमेंट नंतर 2006 नंतर 2024 पर्यंत आणि 2024 काय फरक आहे? पण मी पूर्वी वजन जास्त होतं. आता 27 आल्यानंतर मग वाढले. ओके. आता ते काय 100 वर्ष जर पेन्शन घेतली तर वाढत्या माहितीये का तुम्हाला? 80 वर्ष झाले की 20% वाढते. बर, म्हणजे तुमचं खाण्याचा सगळाच खर्च त्यातनच निघणार आहे की तुमचा पेन्शन मधून? येस, भारी. हे विजय कांबळे सरांनी काहीतरी सगळ्यांच्या आमच्या डोकीत घालून ठेवले. आम्हाला काय माहिती या सगळ्या गोष्टी, पण त्या तुमच्या सगळ्यांच्या मुळे कळायला लागले. आणि 100 वर्ष जगल्यावर किती मिळणार? 100 वर्ष जास्त मिळणार. 30% मिळणार. जादा मिळणार, 30% मिळणार त्यावेळेला 30% मिळणार. मग ते घ्यायचंच आहे. संकल्प करा, संकल्प घ्यायचंच आहे आपल्याला ते. येस. लग्नाच्या वाढपणात दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी सर्वांचा चतुर्वी फॅमिलीचा मी आभार आहे. 77 वर्षाचा का आवाज वाटतोय का हो? 77व्या वर्षी आवाजात केवढा दम नसतोय, त्यांच्या आवाजात कसला दम आहे बघा. आणि मग डान्स तर कसला करतात माहित आहे. बर, भारी. वयस्कर स्मार्ट आहे मी, वयस्कर स्मार्ट. ते काय झालंय, तुम्ही किती पण म्हटला तर ते 77 7 आकडे इकडे घेतला तरी पण 77च वाढलंय. त्या 7ला परत इकडे घेतलं तरी 77च वाढलंय. पण तुमच्या बोलण्यामध्ये नक्की म्हणजे आपण म्हणतो ना की 50 वर्षाचं फिलिंग आहे. ओके. आवाजात बॉडीत दम येऊन आवाजात दम असतोय. बॉडीत दम नसला तर आवाजात काय दम असतोय. त्यामुळं दर महिन्याचे इव्हेंटला असतात माहितीये का, फक्त एनर्जी. आतापर्यंत फेब्रुवारीपासून एक पण इव्हेंट चुकलेला नाही. भारी वाटतंय की नाही? सांगा जरा बुजुर्ग म्हणून यासनी इव्हेंटला यायला पाहिजेत. इव्हेंटलाच येत नाहीत, गप्प घरातच बसतात, नुसतं खातात, घरात बसतात. त्याच्यापेक्षा इव्हेंटला येणं किती भारी असते. खरं आता इव्हेंटची जागा छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला मिळेल का नाही माहिती नाहीये.
नाहीतर तुम्ही म्हणाल मग आता एवढे सांगतात आणि तिकीट नाही, त्यावेळेला मिळत नाही. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण भोसले फॅमिलीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, आजचा आपला टॉपिक खूप महत्वाचा आहे.